कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? त्याने फोन कट केला। हे असं आधी कधीच घडलं नाहीये। तू का उगाच गैरसमज करून घेतेस? तो उचलेल फोन, कर फोन परत कर प्लीज। एवढा काय इगो आहे रे श्रीकांत? स्वतःच्या आईशी बोलायला वेळ नाहीये त्याच्याकडे। तो मुद्दाम फोन कट करतोय आणि हे बरोबर नाहीये। आईला मुद्दाम का कट करेल तो फोन? बिझी असेल ना मीटिंग। एक मिनिट जाताना सांगून गेला ना तो मीटिंगला जातोय म्हणून। आणि तुला पण जायचंय ना त्या मीटिंगसाठी। तू एक काम कर दा, तू जा त्या मीटिंगला, भेट त्याला, बोल त्याच्याशी, तुझ्या मनात जे काही आहे ना ते सगळं नीट समजावून सांग त्याला। आईला आदित्य नीट समजून घेईल, ऐक माझं। तुला खरंच असं वाटतं की आदित्य समजून घेईल? देवा, माझं जे काय बी आयुष्य आहे ते समजा तुझ्या डोळ्यासमोरच आहे। मी लहान असतानाच माझी आई गेली, त्यामुळे आईचं प्रेम काय असतं हे मला कळलंच नाही कधी। बाबी माझ्यापासून लांब राहिला, मी इकडं शहरात आले माझ्या बाची आणि माझ्या देवी आईंची सेवा करायला। देवी आईंनी बी माझ्यावर लय जीव लावला, माया केली, प्रेम दिलं। नशिबाचा हेवा वाटल अशी माणसं मिळाली मला इकडं। आदित्य सरांसारखे चांगले मित्र झाले आणि माझ्या आयुष्याच्या जगण्याला अर्थ। पण देवा, किर्लोस्कर घरात हे जे काय बी चाललंय ना, म्हणजे आदित्य सर आणि देवी आईंमध्ये जी काय बी दुसपोस सुरू आहे ना, त्यानं समज बिघडलंय बघ। मी 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 देवी आई आणि आदित्य सरांमध्ये जे काय बी नातं आहे ना, तसं नातं जगात कधीच कुठं बी पाहिलं नव्हतं। पण आता माझ्यामुळे त्यांच्यामधलं नातं ताणलं जात आहे आणि त्याचा लय त्रास होतोय मला। देवा, किर्लोस्कर घरातली समजे सुखी राहावी, कायम आनंदी राहावी एवढीच माझी इच्छा आहे बघ। आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे। देवी आई आणि आदित्य सरांमधला अबोला कायमचा मिटायला हवा, त्यांच्यामध्ये समज सुरळीत व्हावा। आता समधी भिस्त तुझ्यावर आहे बघ, तूच काहीतरी मार्ग काढ। सत्य हेच आहे की पारूला स्वतःला हे पद नकोय। सांगू, पारू आहे ना, पारू ब्रँड अँबॅसेडर हे पद खरंच खूप मनापासून निभावत होती। ती सगळी कामं खरंच खूप प्रामाणिकपणे करायची। मग अचानक तिला हे काम नावडतं कसं काय होऊ शकतं? तिला हे कामच करायचं नाहीये असं कसं काय म्हणू शकते यार ती? मला खरंच कळत नाहीये। पारू असं काय बोललीच नसेल तर? दादा, त्या दिवशी कोणीतरी पारूच्या चेहऱ्यावर शाई फेकली, पारू घाबरली, पण याचा अर्थ तिने काम करायला नकार दिला असं कुठे होतं? मग पारू असं काहीच बोलली नव्हती, ती फक्त घाबरली होती।
अनुष्काने आईला हे सगळं वाढवून सांगितलं आणि आईला डिसिजन घ्यायला भाग पाडलंय. What? आता हे सगळं तिने का केलं माहित नाही, पण ह्या सगळ्यात पारूची काहीही चूक नाहीये. प्रीतम तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? हे बघ अनुष्का हे असं का करेल? काय मोटिव्ह असेल त्याच्या मागे? तेच तर कळत नाहीये ना, तेच माहित नाहीये. हा पण पारू हे असं काही करू शकत नाही हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आई समोर अनुष्काचा शब्द राहावा, तिचं नाव खराब होऊ नये म्हणून पारू हे सगळं करते. अनुष्काबद्दल जर आईला कळलं ना तर आईला वाईट वाटेल, तिच्या देवी आईला त्रास होईल म्हणून पारू हा सगळा आरोप स्वतःवर घेते. यार कमाल आहे पारूची. तिने हे सगळं मला सांगायला हवं होतं ना यार. मी ऐकून घेतलं नसतं का? अरे मित्र आहोत ना आपण. इतर सगळ्या गोष्टी कशा सांगत असते, मग ही इतकी महत्वाची गोष्ट सांगायला काय झालं होतं तिला? बरोबर, आता जे झालं ते झालं. हे बघ, आता आपण पारूसोबत उभं राहायची जास्त गरज आहे. अरे एकटी पडली रे, ती साधं बोलायला कोणी नाही तिच्याकडे. आता पण मन मोकळं करायला मंदिरात गेली. प्रीतम अजून 1 तास आहे. मी पारूला भेटून येतो. मला काय खरं काय खोटं ना जाणून घ्यायचं तिच्या तोंडून. अरे मीटिंग आहे आता कुठे जातोयस? नाही मी आलोच. अरे दादा, मीटिंग. यार जाय तू. बर मला ना तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये. पण पारू, इथून पुढे तुझा या कंपनीशी, माझ्याशी, किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाहीये. सॉरी. सॉरी. प्रीतम, अरे आदित्य त्याच्या केबिन मध्ये नाहीये. तो घरातनं सगळ्यात आधी निघाला होता ना ऑफिसला यायला. निघाला होता, पण नंतर त्याला खूप इम्पॉर्टंट कॉल आला म्हणून तिथे गेलाय तो. येईल इतक्यात. मॅम, मला आदित्यची खूप काळजी वाटते हो. तो कोणाला न सांगता जंगलात निघून गेला होता. नागपूरची मीटिंग अर्धवट सोडून आला आणि आज इतकी महत्वाची मीटिंग आहे माहिती असून सुद्धा तो गायब आहे. हा असा काय करतोय मला काहीच कळत नाहीये. हल्ली त्याच्या डोक्यातलं काहीतरी वेगळंच सुरू असतं. असं कुठेतरी निघून जातो आणि आपण सगळे टेन्शन घेतो. मला आता त्याचं खूप टेन्शन आलं. मी त्याला कॉल करते. गरज नाही. आदित्यला माहिती आहे आजची मीटिंग किती महत्वाची आहे ते. त्याला त्याच्या जबाबदाऱ्या सांगाव्या लागत नाहीत. तो मीटिंग सुरू होईपर्यंत येईलच, आय एम शुअर. हो. आजच्या मीटिंगचा लाईनअप दाखव. कुठे तडफडलाय हा मूर्ख काय माहिती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.